मालक. हा सारंग दादा, कुठे आहे? साताऱ्यावरून निघालायस की तिकडेच आहेस? नाही नाही, मी निघालोय, तासाभरात पोहोचेन मी. ऐक, तू एक काम कर, तू सरळ गुरुकुलात जा आणि 9 वाजता तिकडे हजर राहा. 9 वाजता? ओवीला घेऊन जायचंय का? नाही रे, ओवीला 4 वाजता आणायचं आहे. मग इतकं लवकर जाऊन मी काय करू? अच्छा, त्या वॉचमॅन सोबत गप्पा मारत बसू? तो वॉचमॅन साधा थंड पण पाजत नाही रे. माझं ऐकशील काय जरा? तिकडे अबीर नावाचा मुलगा असेल, त्याच्या आईशी जरा बोल आणि त्याला डायरेक्ट सिंहगड रोडवर घेऊन ये. आता हे नवीन कॅरेक्टर कोण अबीर? आणि त्याला सिंहगड रोडला मी का घेऊन येऊ? मी सांगतो तेवढं ऐक ना माझं. अरे अबीर म्हणजे ओवीला जी गाणं शिकवते ना, हा तिचा मुलगा आहे तो. तर त्याला प्रॉमिस केलं होतं मी की सिंहगड फिरायला घेऊन जाईल त्याला. आज त्याला सुट्टी आहे, तर आज जायचं होतं. तर माझं असं म्हणणं की मी जर आता आत आलो ना तर मला अख्खा ट्रॅफिक लागेल. त्याच्या आईशी बोल आणि त्याला सिंहगड रोडवर घेऊन ये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, घेऊन येतो त्याला. पण सारंग दादा, ओवीला तू गाण्याचा क्लास लावलायस ना, 1 नंबर काम केलंयस बघ. लय भारी काम केलंयस. ते सगळं ठीक आहे, पण घरी कुणाला कळू द्यायचं नाहीये. काय ओवीला असं लपून छपून आता गाणं शिकावं लागणार आहे. आईला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ती मोनिका वहिनी ना खोदून खोदून प्रश्न विचारत होती मला, पण हा बबलू कडक गप्पा बसला, फुटला नाही अजिबात. खरं तर ओवीची खूप इच्छा होती रे. ती वर्षांपासून तिला वाटत होती गाणं शिकायचंय गाणं शिकायचंय. पण घरातल्या अटीमुळे तिला नाहीच ना मला पाठवता आलं. ठीक आहे, माहितीये मला, लपून छपून का होईना, पण ओवीची इच्छा पूर्ण होते ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. फक्त ना त्या मोनिका वहिनीना डोक्यात ठेवलंय ना, हे फक्त बघायला पाहिजे. बरं आहे, आता इमोशनल व्हायची वेळ नाहीये, नंतर बोलूयात आपण. निघ लवकर तू. ठीक आहे ठीक आहे, लगेच निघतो. पण ऐका काय 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 सारंग दादा, एक रिक्वेस्ट आहे. ते दिवाळीमध्ये ना फक्त मला नवीन बाईक घेऊन दे. काय आहे ना, या बाईकची किक मारून मारून ना माझी उंची कमी होते. बाईक मागितली की फोन ठेवला. मलाच माझ्या पगारात घ्यावी लागणार आहे. स्कूटी पाहिजे म्हणा.